समर्थ म्हातारपणी थकले. अहो जंगलात राहायचे, थंडी काय, ऊन काय, काय विचारू नका. असे जंगलात राहणार. त्यांना ब्रॉन्कायटिस झाला बरं का, खोकला सारखा व्हायचा, बेडके व्हायचे म्हातारपणी. असे ते आजारी पडले. ते की नाही आता त्या काळी की नाही थंडी ताप म्हणून त्यांनी वर्णन केलंय. समर्थांचं एकमेव गद्यपत्र उपलब्ध आहे, ते बाकीची पत्र नाहीत. तेव्हा ते सज्जनगडावर येत होते कुठून तरी. ते कुठून येते त्याच्यात पत्ता नाही. ते कुणी रघुनाथ भट नावाचा एक हा होता, भटजी होता. त्यांचा अशिष्य असेल किंवा ओळखीचा असेल, त्याच्या घरी हे उतरले. घोड्यावरून जायचं, त्याच्या घरी उतरले. उतरल्यानंतर त्यांनी त्यांची फार सेवा केली आणि ते बरे झाले. बरे झाल्यानंतर त्यांना घोडं करून दिलं आणि समर्थ सज्जनगडावरती गेले. गेल्यानंतर एक कृतज्ञता म्हणून पोचल्याचं त्यांनी त्याला पत्र पाठवलंय. ते पत्र उपलब्ध आहे. त्यामध्ये बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे, पहिलं हे आहे, तुम्ही माझी फार सेवा केली, मला बरे केलं, वापस झालं. आणि पुढे काय लिहिलंय, रघुनाथा वेगळे मज कोणी नाही. हे हृदयात ठेवलं पाहिजे. महाराजांच्या शिवाय मला नाही कोणी. खरं हात वाटलं पाहिजे. हे की नाही हा परमार्थ.